नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळतंय की आता पिहूने एका ड्रॉइंग बुकवर एक चित्र काढलेलं असतं. हे पाहून नंदिनी पिहू जवळ जाऊन तिला विचारते की पिहू तू चित्र काढतेस का? तेव्हा पिहू नंदिनीला म्हणते हो, पण एवढं चांगलं नाही जमलं बरं का मला चित्र काढायला. त्यावर नंदिनी पिहूला म्हणते अगं बघू तर दे मला नेमकं तू काय काढलंय. आणि असे म्हणून नंदिनी पिहूकडे ती ड्रॉइंग बुक घेऊन तिने काढलेलं चित्र पाहते. तेव्हा ते चित्र पाहून नंदिनीला धक्का बसतो, कारण पिहूने ते चित्र काढलेलं असतं तर ते फ्लाइंग किस चित्र असतं. कारण यापूर्वी जीवाने काव्याला एका पार्टीमध्ये फ्लाइंग किस देताना पिहूने बघितलेलं असतं. आणि नेमकं ते ध्यानात ठेवूनच पिहूने त्या रेफरन्सवरच ते चित्र काढलेलं असतं. आणि तसंही पिहूने काव्य आणि जीवाला पुन्हा एकदा त्यांच्या किचन रूम मध्ये गुपचूप बोलताना पाहिलेलं असतं. त्यामुळे पिहूला हे सगळं माहित असतं की काव्या जीवामध्ये नक्कीच काहीतरी चाललंय. तर आता नंदिनी पिहूला चित्र पाहून विचारते तू हे नेमकं चित्र कोणत्या उद्देशाने काढलं आहेस. पिहू म्हणते की असं करताना तू कोणाला बघितलंयस का. तेव्हा पिहू मात्र विचारात पडते आणि म्हणते की मी नंदिनी वहिनीला नेमकं कसं सांगू की जीवा दादाने एका पार्टीमध्ये काव्या वहिनीला फ्लाइंग किस देताना मी पाहिलं होतं. तेव्हा आता नंदिनीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं, कारण काव्याने सुद्धा नंदिनी सोबत बोलता बोलता असं जीवाचं जन्मेजयराव असं नाव घेतलेलं असतं. त्यामुळे आता ह्या सगळ्या प्रकरणामुळे नंदिनी समोर काव्य आणि जीवाचं नातं येईल का, आणि आलं तर नंदिनी काय करेल, तिला कसं वाटेल, धक्का बसेल का, काय होईल सगळं पाहणार रंजक आहे. कारण की खूप खूप मोठा तमाशा होऊ शकतो हे कळलं तर. आता पाहूया पुढे काय होतंय सगळ्या गोष्टी.